मला काही खूप अभिनंदन। नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। आज नाचनवेल तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही आलो असता आमचे जवळचे मित्र माननीय श्री रवींद्र पिंपळे साहेब यांच्या घरी येण्याचा योग आला। या प्रसंगी आमच्या सोबत माननीय श्री डॉक्टर भुजंग साहेब, माननीय श्री नवाब शेख साहेब, माननीय श्री अंबोरे साहेब, माननीय श्री शेळके साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही चहा पाण्याचा योग आला। चहा पाण्याच्या माध्यमातून माननीय श्री पिंपळे साहेब यांच्या घरी येण्याचा योग आला। त्या योगामुळे आज असं वाटलं कुठेतरी समाजामध्ये कार्य करत असताना यांनी कधीच वेळेला महत्व न देता ज्या ठिकाणी सामाजिक गरज जिथे पडेल तिथं माननीय श्री पिंपळे साहेब पोहोचले आणि त्यांनी त्या गोष्टीला न्याय देण्याचं कार्य केलं। पत्रकारिता क्षेत्रामध्ये यांनी आपलं नाव लौकिक केलं। वेळोवेळी ज्या समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला न्याय मिळवून देण्याचं काम यांनी मागील बऱ्याच वर्षापासून केलं। त्या दृष्टिकोनातून आज आम्ही ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांचा आम्ही सत्कार करतोय की अशाच प्रकारचं कार्य त्यांच्या हातून घडत राहो, जेणेकरून या भागातील नागरिकांना त्यांच्या ज्या कार्याला, त्यांच्या न्यायाला वाचा फुटली पाहिजे। त्यांना कुठेतरी त्यांच्यावर झालेला असला अन्याय तर त्याच्यावर वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम माननीय श्री पिंपळे साहेब मागील बऱ्याच वर्षांपासून करतायत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादांनी त्यांच्या तोंडात प्रत्येक कामाला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नावाचा उल्लेख ऐकला, कारण की ती 100% शिवसेना प्रेमी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फॉलोअर आहे आणि त्यांच्या कार्याला कुठल्याही प्रकारचं त्यांचे संकोच न ठेवता ते शिवसेनेचं कार्य करता। आम्हाला त्या गोष्टीचा खूप खूप अभिमान आहे। परंतु आम्ही पुन्हा असं म्हणू की अजून कुठेतरी तुमच्या कार्याला धार द्यायची आहे, अजून तुम्हाला खूप काही कार्य करायचं आहे, अजून या कन्नड तालुक्याला न्याय मिळवून द्यायचा आहे, म्हणून या कन्नड तालुक्यामध्ये कुठेतरी आम्हाला कार्य करत राहायचं आहे। त्या कार्याला आम्ही आणखी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमची आम्हाला गरज आहे, या तालुक्याला गरज आहे, या भागाला गरज आहे, या गावाला गरज आहे, या परिसरातील नागरिकांना गरज आहे, या विद्यार्थ्यांना गरज आहे की आज ज्या विद्यार्थ्यांचे, या भागातील नागरिकांचे तुम्ही रोल मॉडेल आहात आणि तुमच्यासारखी सेवा करण्याची बऱ्याच नागरिकांची इच्छा असून सुद्धा ते करू शकत नाही, कारण की त्यांना गाईडलाईन भेटत नाही। म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे की आपलं गाईडलाईन या भागातील नागरिकांना ठेवत राहू, असंच आम्ही आपल्याला भेटत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र।